अतिशय जबरदस्त ही स्पर्धा बहुप्रतिष्ठित बहुचर्चित जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली आयोजित दोस्ती चषक 2024 पर्व दुसऱ्या पर्वामध्ये ही लढत पाहायला मिळते ती खानाप आणि धामणी संघाने टॉस जिंकले आणि पहिल्या क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते खानाव संघाला 4 षटकांचा सामना असेल। जर 4 षटकांचा सामना एक सलामीची जोडी मात्र मैदानात दाखल झाली आहे ती खानाव संघाची। स्ट्रायकरला फलंदाज गौरव आणि नॉन स्ट्रायकर वरती फलंदाज उभा येतो म्हणजे राकेश आणि धामणी संघाकडून पहिलं षटक घेऊन येते ज्याच्या त्याला बराच अनुभव आहे त्या गोलंदाजीच्या भरणा असलेला धामणी संघ अजय लोते मात्र पहिलं षटक घेऊन येते। अजय लोते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती संघाच्या वतीने पहिलं षटक मार्गस्थ समोर व तो फलंदाज गौरव पहिल्या षटकातील पहिला चेंडू यावेळेस मात्र पहिला चेंडू मात्र तेज तार अगदी वेगावरती स्वार होऊन चेंडू फेकला गेला अजय लोतेने आणि यष्टीरक्षक चेतन माडिक आपली कामगिरी चोखपणे बजावतोय। पहिल्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपला निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे अगदी आपल्या नावाला साजेशी अशी गोलंदाजी या ठिकाणी अजय लोते याच्या माध्यमातून। यावेळेस जबरदस्त फटका जमिनीला घरंगलत चालला चेंडू क्षेत्ररक्षक तिथे आहे साईराज मोरे फंबल होतोय परंतु या चेंडूवरती येणार 2 धावा या 2 धावेने मात्र श्री गणेश होतोय तो खानाव संघाचा दुहेरी धावा मात्र स्कोर कार्ड वरती लागले गेलेत 2 धावा मात्र ऍड केल्या जातात धावफलकावरती। पुन्हा एकदा गोलंदाज अजय यावेळेस मात्र जोरदार प्रहार केला इथे मात्र चेंडू खाली येतोय साईराज मोरे आणि इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेली आणि पंचांनी मात्र नो बॉल चेंडू घोषित केलाय का 2 धावा 1+1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील या 2 धावे संघाची धावसंख्या 4 अंकावरती आहे। फ्री हिट या ठिकाणी पाहायचे धावफलकावरती धावा आला तर 4 धावा काना विरोधात दाबणी असे बिग फाईट बिग मुकाबला एका रोमांचक सामना या ठिकाणी पाहायला मिळणार या 2 संघांमध्ये। दामणी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते काढाव संघाला। गौरव बोलतो आपल्या वैयक्तिक 3 या धावेत राकेशने अजून खातं खोलले नाहीये धावफलकावरती धावा 4 धावा गोलंदाज स्वतः गोलंदाज क्षेत्र थोडीशी विभारचना आखते गोलंदाज अजय लोते फ्री हिट आहे डावकर आताचा फलंदाज साठी क्षेत्ररक्षण थोडस आखतो गोलंदाज अजय लोते पॉवर प्लेचं षटक यावेळेस आकोटापचा चेंडू सरला भिरकावून दिला फाईन लेगच्या क्षेत्रावर क्षेत्ररक्षक आणि चेंडू मध्ये शर्यत लागले आणि अंतिम क्षणी मात्र चेंडूला अडवले गेले तो क्षेत्ररक्षक ऋतिक मोरे असेल आणि त्या क्षणामध्ये धावा धावून काढल्या त्या 2 धावा या 2 धावाच्या बरोबरीने आमचे गुणलेखक आरश पिंगले आम्हाला सांगतात की धावफलकावरती धावा आल्या त्या बिनबाद 6 धावा बिनबाद 6 अशी चांगली सुरुवात म्हणावी लागेल ती खानाव संघाची। गोलंदाज अजय अतिशय अनुभवी ठासून भरलेला गोलंदाज अजय लोते मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिला षटक प्रगती पथावर गोलंदाज अजय 10-12 पावलाचा रडप
यावेळेस मात्र काय घडतंय, सुरेख चेंडू झपकड आतमध्ये येतोय परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही, सरळ चेंडू विसावला तो यष्टीरक्षक चेतन माडिकच्या हातामध्ये आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. चांगला कमबॅक केलं मित्रांनो गोलंदाज अजयनं, धावफलक स्थिरावलं बिनबाद 6 अंकावरती. यावेळी जबरदस्त चेंडू फेकला गेला, शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि काय गोलंदाजी कशी काय कमबॅक केले बघा. शेवटचे 2 चेंडू मात्र निर्धाव फेकले आणि धावसंख्येवरती अंकुश लावले तो गोलंदाज अजयनं. आणि फलंदाज बाद झाला तो फलंदाज राकेशला मात्र परतावं लागले. तर नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय तो फलंदाज स्वप्नील. धावफलक स्थिरावलं ते 1-6 अंकावरती. चांगला कमबॅक केलं मित्र म्हणे अजयनं, ज्याच्यामध्ये अनुभवी अनुभव टासून भरलाय तो गोलंदाज अजय. 1-6 अशी स्थिती पाहायला मिळते ती काळा संघाची. नौका फलंदाज स्ट्रायकरला स्वप्नील. 3 षटकाचा साबळा, पहिलं षटक प्रगतीपथावर, शेवटचा चेंडू शिल्लक असावा. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती अजय लोते. यावेळेस मात्र सुरेख चेंडू झपकड आतमध्ये, यष्टीरक्षक आपली कामगिरी बजावतो आणि या निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलकावरती धाबा आला तर 1-6 धावा. 4 षटकाचा सामना. 4 षटकामध्ये पहिलं षटक संपुष्टात आलं तर दुसरं षटक कोणाच्या वाट्याला येईल तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत. वाजव तुझे गाणे. सहा धावा तर दुसरं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज कोणी ऋतिक मोरे. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती 4 षटकाचा साबडा, दुसरं षटक घेऊन येतोय ऋतिक मोरे. उंच पुरा असा हा गोलंदाज. पहिला चेंडू मात्र जोरदार प्रहार केला साईराज मोरे चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेल मात्र जमिनीला दान केली आणि या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावीने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 7 अंकावरती आहे. 7 धावा धावफलकावरती लागले गेलेत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपलाय. 1-7 धावा अशी स्थिती निर्माण झाली आहे ती काळा संघाची. खाडा विरोधात धामणी असा हा आजच्या दिवसातील प्रेक्षणीय सामना. यावेळेस जबरदस्त अगदी तेज तर्रार भेदक गोलंदाजी तिखट मारा या ठिकाणी पाहतोय गोलंदाज ऋतिक मोरेच्या माध्यमातून आणि चेंडू जातोय तो सरळ निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. जबरदस्त गोलंदाजी ऋतिक मोरे. अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो हा गोलंदाज. यावेळेस मात्र रिव्हर्सशिपचा प्रयत्न केला परंतु इथे मात्र चांगला प्रयत्न केला परंतु चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. या चेंडूवरती येतात 4 धावा. या 4 धावेने संघाची धावसंख्या 11 या अंकावरती.
11 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या तर खाडा विरोधात धामणी आजच्या दिवसातील प्रेक्षणीय सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय। दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज ऋतिकच्या गोलंदाज या चेंडूवरती आला 4 धावा। 4 धावा संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती 11 या अंकावरती आहे। यावेळेस जबरदस्त सीमारेषा पलीकडे हा येतोय फलंदाजाच्या बॅट मधून आलेला हा विलोभनीय षटकार 6 धावांसाठी। या 6 धावेने संघाची धावसंख्या 17 या अंकावरती आहे। 17 धावा धावपलकावरती आल्या त्या जबरदस्त प्रहार केली, उपट टाकली, झोळ टाकली चेंडूवरती आणि चेंडूला धाडलं सीमारेषा पलीकडे। तो फलंदाज स्वप्नीच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार षटकार। या 6 धावे संघाची धावसंख्या 1 बाद 2 बाद 17 धावा। काडा विरोधात दामणी अशी बिग लढत 2 संघांमध्ये सुरू असलेली ही रस्सिके 2 संघांमध्ये सुरू असलेला हा घमासाम। ऋतिकने मात्र षटकाराने चौकारचा मार काढलाय, परंतु कमबॅक करेल तर गोलंदाज ऋतिकला मात्र विचार करायला भाग पाडलं तर फलंदाज स्वप्नील या फलंदाजानं। यावेळेस मात्र दुधारी तलवारीचा वापर केला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडू उचलणार फेकला तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव। या एकेरी धावेने खाडा संघ पोहोचतोय तो 18 या अंकावरती आहे। 18 धावा धावपलकावरती लागलेल्या खाडा विरोधात धामणी आजच्या दिवसातील प्रेक्षणीय सामना। दुसरे षटक प्रगतीपथावर गोलंदाज ऋतिक मोरे आपल्या भात्यातील काही चेंडू हाताळताना शेवटचा चेंडू शिल्लक असावा। यावेळेस मात्र सुरेख चेंडू फेकला गेला आणि पंचाचं दुसरं षटक संपण्याचा इशारा निर्वाला आला। 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा 2 बाद 17 धावा। यानंतरचा होणार 18 धावा। तर यानंतरचा होणारा पुढील सामना नेवाले आणि पलसदरी या 2 संघाच्या संघनायकाने विनंती करतो की नाणेफेक टॉस करण्यासाठी याचे नेवाले संघाचा कॅप्टन आणि पलसदरी संघाचा कॅप्टन दोन्ही संघनायक या टॉस करण्यासाठी। तर तिसरे षटक कोण घेऊन येते तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर ठोक डीजे। खेळ संपला। 2 षटकामध्ये धावा जमविल्या त्या खडाव संघाने 2 बाद 18 धावा धावपलकावरती लागल्या गेल्या। तर तिसरे षटक कोणाच्या वाट्याला आले दवेश महाडी गोलंदाजीच्या ट्रॅक वरती। तर पलसदरी संघाचा संघनायक या ठिकाणी आलाय, नेवाली संघाचा कॅप्टन या ठिकाणी यायचंय। पलसदरी संघाचा संघनायक आपली वाट पाहतोय, नेवाली संघाचा संघनायक या लवकर टॉस करण्यासाठी। तर तिसरं षटक घेऊन येते गोलंदाजीच्या ट्रॅक वरती उंच पुरा असा हा गोलंदाज ज्याचे चेंडू लोणावळ्याचा घाट आहे ना तसा चेंडू फिरवतो असा हा गोलंदाज भोवऱ्यासारखा चेंडू फिरवतो गोलंदाज दवेश माडिक। एक वेळेला लोणावळ्याचा घाट सुद्धा कमी पडेल असा चेंडूला भोवऱ्यासारखा फिरवतो तोच गोलंदाज दवेश माडिक। गोलंदाजीच्या ट्रॅक वरती तिसरं षटक घेऊन येतोय। 2 षटकाच्या समाप्तीने 2 बाद 18 धावा 1 बाद 18 धावा। गोलंदाज दवेश।
यावेळेस धीम्या गतीचा चेंडू आणि सरळ फेकून दिले, सरळ चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतो या दर्जेदार चौकार. या 4 धावेला संघाची धावसंख्या 22 अंकावरती आहे. दवेच्या पहिल्या चेंडूवरती मात्र चौकार लगवला तो फलंदाज स्वप्नीलला आणि या धावसंख्येवरती मुसुंडी मारती ती 22 अंकावरती आहे. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. एक बाद 22 अशी सुस्थितीमध्ये संघ खाडावा आणि त्याच्या विरोधात धामणी संघ या ठिकाणी एकमेकांवरती गोलंदाज दवेश पुन्हा एकदा 10-12 फॉलोचा रनअप समोर एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज स्वप्नील. यावेळेस मात्र काय घडतं इथे पंचांनी नो बॉल चेंडू घोषित केले का एकेरी धाव मात्र धावसंख्या पलकावरती ऍड केली जाईल. एका एकेरी धावणे संघाची धावसंख्या 23 अंकावरती. फ्री हिट, नो बॉलचा इशारा आणि फ्री हिट. यावेळेस मात्र जबरदस्त फटका फाईन लेगच्या क्षेत्रवाच्या क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे मात्र सुरेख थ्रो आणि इथे मात्र चित्ताच्या चपलेने हरणाच्या गतीने इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात. या 2 धाब्याने खानाळ संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती लागली गेली आहे ती 25 धावा. 25 धावा. प्लेयर चेंज करू शकत नाही, प्लेयर चेंज करू फ्री हिटला. बोला बोला फ्री हिटला प्लेयर चेंज होत ना. पंच बोल ना बोल ना बोल ना. थांब ना पंच तुम्हीच बोला ना. अरे तिथं आहे ना पंच बोलेल ना तो. पंच बोला पंच नेम आहेत ना ते. अरे पंच आहे ना तिथं बॉलरला सांगत ना तो. पंच बोलेल तो. आपण इथं कशाला सांगायचा, इथं आवाज सर्वांना जातो. आणि धावपलकर ते धाबा आले त्या 25 धाबा. तिसरे षटक घेऊन आलाय गोलंदाज दवेश महाडिक. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती एक खाना विरोधात धामणी अशा हा आजच्या दिवसातील बिग फाईट, बिग लढत 2 संघ एकमेकांसमोर कुरघोडी करताना या ठिकाणी आपण पाहतोय. तिसऱ्या षटकातील काही चेंडू हाताळताना गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज दवेश महाडिक. यावेळेस मात्र धीम्या गतीचा चेंडू फेकला गेला. चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क नाही. सरळ चेंडू विसरला तर यष्टीच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. धावफलक स्थिरावलं ते 1 बाद 25 अंकावरती. नेवाली संघाचा कॅप्टन या ठिकाणी इथे टॉस करण्यासाठी. नेवाली संघाचा कॅप्टन या फलंदाजी संघाचा संगणक आपली या ठिकाणी वाट पाहत टॉस करण्यासाठी. यावेळेस जबरदस्त फटका, परंतु इथे मात्र काय घडतंय, चेंडू अगदी सीमारेषा पलीकडे जातोय. 1 बाउन्स हा येतोय चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापर्यंत 29 अंकावरती आहे. 29 धावा. धावपरती लागल्या खाडा विरोधात धाबडी असं हा साबडा मैदान पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज दवेश अतिशय बागडा षटक या ठिकाणी पाहायला मिळतं. 2 चौकाराचा मार खाल्लाय. गोलंदाज पुन्हा एकदा दवेश गोलंदाजी ट्रॅक वरती, गोलंदाजीच्या मार्क वरती आहे.
यावेळेस मात्र अगदी फसवा चेंडू टाकला आणि इथे मात्र फलंदाज आशाल बोध अशा नजरेने पाहत राहिला आणि सरळ चेंडू विसावला. तो यष्टीच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक स्थिरावलं. 1-29 या आकड्यावरती. एक बाद 29 अशी स्थिती पाहायला मिळते. खाना विरोधात धामणी अशी ही कडवी झुंज. तिसरं षटक घेऊन आलाय गोलंदाज दवेश. यावेळेस मात्र काय चेंडू फेकला गेला, परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क नाही. सरळ चेंडू विसरला. निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकामध्ये 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकामध्ये धावा जमविल्या त्या खानाव संघाड. 1 बाद 29 धावा. तर तिसरं षटक कोण घेऊन येते ऐकूया डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत. वाजवी खेळ संपला. 3 षटकामध्ये धावा जमवल्या त्या खानाव संघाड. 29 धावा. तर 4थं षटक घेऊन येतो तो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज विजय लोतेच्या हातामध्ये चेंडू दिलाय. ज्या खेळाडे तुम्हा आम्हाला ओळख निर्माण करून दिली आहे तो खेळ म्हणजे क्रिकेट. ज्या खेळाडे तुम्हा आम्हाला असंख्य मित्र परिवार मिळवून दिला तो खेळ म्हणजे क्रिकेट. मैदानावर ते पाहतो आणि 4थं षटक घेऊन येतो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती गोलंदाज विजय लोते. 4थं षटक वाट्याला आलंय. 3 षटकाचा खेळ संपला. 3 षटकामध्ये धावा जमवल्या त्या खानाव संघाड. 1 बाद 29 धावा. 4थ्या षटकातील पहिला चेंडू. यावेळेस मात्र हा चेंडू बॅटची कडा आणि क्षेत्ररक्षक तिथे होता आणि फलंदाज बाद होते. तो गौरवला मात्र परतावं लागलं डीजे. स्ट्रायकरला धावफलक स्थिरावलं ते 2 बाद 29 धावा. 2 बाद 29 अशी स्थिती निर्माण झाली. ते खानाव संघाची. नौका फलंदाज शिवराज सूरज मैदानामध्ये जातोय. धावफलक स्थिरावले ते खानाव संघाचा. 29 धावा. गोलंदाज विजय आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहे. गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती आहे. समोर उभा तो डावखुरा फलंदाज सूरज. यावेळेस मात्र बॅटची कडा घेऊन गेला. पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे दिनेश लोतेच्या हातामध्ये चेंडू जाते. तत्पूर्वी या चेंडूवरती येणार एकच धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 30 या अंकावरती. 30 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा सुद्धा सोडत नाहीये. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. तर या स्पर्धेत कोण इतिहास घडवल हे पाहणे गरजेचे. धामणी विरोधात काढा असा हा विद्यमान साबडा. 4थं षटक प्रगतीपथावर गोलंदाज विजय लोते गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती आहे. धावफलकावरती धाबा 2 बाद 30 धाबा.
यावेळेस मात्र का चेंडू फेकला गेला आणि फर्निचर मात्र उद्ध्वस्त होते. जबरदस्त भेदक गोलंदाजी विजय लोतेच्या माध्यमातून फलंदाज बाद होते तो स्वप्नीलला मात्र परतावं लागले. डीजे असलेला तर नौका फलंदाज मैदानामध्ये आगीकूच करतोय तो फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट मिस्टर भावेश. धावफलक स्थिरावले ते 3 बाद 30 या अंकावरती आहे. चांगली गोलंदाजी अगदी टिच्चून मारा केला जातो. विजय लोतेने चांगलं कमबॅक केले. 2 विकेट प्राप्त केला तो विजयने. अगदी प्रयत्नांची पराकाष्ठा करतो गोलंदाज विजय. यावेळेस मात्र फटका बसला. इथे मात्र झेल होईल का आणि इथे मात्र सुरेख झेल मात्र टिपली गेले तो क्षेत्ररक्षक दवेश माडिकच्या माध्यमातून एक सुरेख झेल आणि इथे मात्र चौथा फलंदाज बाद होतोय तो भावेशला मात्र आल्या पावली परत तो भावेश तंबूच्या आसरेला. डीजे भावेश आणि नौका फलंदाज स्ट्रायकरला रूप स्ट्रायकरला चांगली गोलंदाजी अगदी प्रेक्षकाचं मनात जिंकण्याचं काम केलं गोलंदाज विजय लोतेने. अगदी टिच्चून मारा. यावेळेस मात्र काय घडतंय बघूया. आणि पंचांचा स्वेर चेंडू घुसतोय का. स्वेर चेंडूने अवांतर धावसंख्येची बढती मिळती है ती 31 या अंकावरती आहे. यावेळेस मात्र सुरेख चेंडू झपकन आतमध्ये येतो. यष्टीरक्षक आपली कामगिरी चोखपणे बजवत आणि निर्धाव चेंडूची सांगता दिली. काय गोलंदाजी आहे चालले मैदानावरती. विजय लोतेच्या माध्यमातून 3 विकेट मात्र प्राप्त केलेत आणि निर्धाव चेंडू ची सांगता झाली आहे. धावफलक स्थिरावलं. मोठमोठे फटके मारण्यापासून मित्र मंतर वंचित ठेवले तो गोलंदाज विजय लोतेच्या माध्यमातून. यावेळेस मात्र जबरदस्त गोलंदाजी यष्टी उद्ध्वस्त केली जाते. यष्टी वाकवली ती फलंदाज रूपच आणि फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला. आणि इथे मात्र 4 षटकाचा खेळ संपला. 4 षटकामध्ये काढाव संघाने धावा जमविल्या त्या 31 धावा तर 24 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे ती धामणी संघाला. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरचं सुमधुर संगीत. वाजव तुझे गाणे.
पर्व दुसरे रजनीय भव्य दिव्य अशी ही नाईटची स्पर्धा या ठिकाणी संपन्न केली आहे ती दोन माध्यमातून आणि आजच्या दिवसातील पहिला दिवस धामणी विरोधात खाणा असा हा विद्यमान सामना येणार 24 चेंडू आणि 32 धावांची गरज मैत्रीपूर्वक लढत या ठिकाणी पाहायला मिळते या दोन सामन्या दरम्यान स्ट्रायकर यांना फलंदाज चेतन माणिक आणि नॉन स्ट्रायकर वरती त्याच्या समोर उभा फलंदाज ऋतिक मोरे अशी गोड जोडी मात्र मैदानामध्ये दाखल झाली आहे तर पहिलं षटक घेऊन येतोय तो काढाव संघाकडून पहिला गोलंदाज ठरतो तो गौरव च्या हातामध्ये चेंडू दिलाय 24 चेंडू आणि 32 धावांची गरज अतिशय जबरदस्त ही स्पर्धा अभिमानाची आणि सन्मानाची ही स्पर्धा जसं चातक पक्षीला जसं पावसाची वाट पाहत असतो तसं इथे प्रत्येक क्रीडा रसिक आणि खेळाडू या स्पर्धेची वाट पाहत असतात येणारे 24 चेंडू आणि 32 धावांची गरज कलापूर तालुका भारतीय जनता पार्टी सरचिटणीस विशालजी लोते मात्र सामन्याचा कडाक्याच्या थंडीमध्ये सामन्याचा आनंद घेत आहेत आणि त्याचबरोबर अमोल काडे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत या संघाचे स्पॉन्सर अमोल काडे संघाच्या वतीने पहिलं षटक मार्गस्थ गोलंदाज गौरवचं पहिला चेंडूचं स्वागत करूया समोर एक जिगरबाज खेळाडू चेतन माणिक दामणी संघाचा वंडर बॉय पहिला चेंडू मात्र बॅटची कडा घेऊन गेला आणि क्षेत्ररक्षक तिथे आहे पॉइंट मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एकेरी धावेने मात्र श्री गणेशा होतो तो दामणी संघाचा 32 धावाचा पाठला करता पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय पहिल्या चेंडू मध्ये धावा आली ती एकेरी धाव स्कोर कार्ड वरती ऍड केली जाईल आता स्ट्रायकरला फलंदाज ऋतिक मोरे गोलंदाज गौरव यावेळेस मात्र जबरदस्त फटका इथे पाहायला मिळाला परंतु अंतिम क्षणी मात्र चेंडूला अडवलं गेलं आणि चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं खाणावं संघाचा क्षेत्ररक्षण जिथे 4 धावा होता तिथे एकच धाव दिली या एकेरी धावले संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती तर या ठिकाणी दोन्ही संघाचा टॉस केला जाईल पलसदरी आणि नेवाली या दोन संघांमध्ये आमचे पाहुणे स्वामी देशमुख साहेबांचे हस्ते या ठिकाणी नाणेफेकीचा टॉस केला जातोय पलसदरी आणि नेवाली या दोन सामन्या दरम्यान यावेळेस मात्र काय चेंडू फेकला गेला परंतु चेंडू आशाल भूत असताना नजरे पाहत राहिला आणि चेंडूच्या प्रयोग पडला आणि चेंडू जातोय तर सरळ निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे आमचे गुणलेखक जबरदस्त गुणलेखकच्या भूमिकेमध्ये छोटा पॅक बडा धमाका हर्षल पिंगले या ठिकाणी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये एक जबरदस्त फटका जमिनीला कार्पेट पद्धतीच्या सहाय्याने हा फटका खेळला आणि या चेंडूवरती येणारा एकच धाव या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती आहे आणि नेवाली संघ टॉस विन झाला आणि निर्णय आम्हाला त्वरित कळवायचा आहे गोलंदाज गौरव यावेळेस पुढे उड्या मारण्याचा प्रयत्न केला हेलिकॉप्टर मात्र उडवला आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे येतो हा दर्जेदार चौकार या 4 धावेने संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती आहे काय फटका सजवला फलंदाज ऋतिकनं आणि या 4 धावा येतात चेंडूवरती आणि 4 धावेने संघाची धावसंख्या आणि नेवाली संघाने टॉस जिंकला आणि यानंतर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय यानंतरचा सामना असला नेवाली आणि पलसदरी दोन्ही या कर्जत तालुक्यातील दादा संघ नेवाली आणि पलसदरी तर चौकार आला ऋतिकच्या बॅट मध्ये धावपलकावरती धावा ऍड होतील त्या 7 धावा 7 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात पहिलं षटक संपुष्टात आलं दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाजच्या ट्रॅक वरती गोलंदाज मच्छिंद्रच्या हातामध्ये चेंडू दिलाय
आम्ही नयन दरेकर आपण कुठे असाल या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक निखिल देशमुख आपल्याला या ठिकाणी बोलत नयन दरेकर या ठिकाणी यायचंय. तर दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज मच्छिंद्र. पहिलं षटक गौरवने टाकलं, धावा दिल्या त्या 7 धावा. सलामीला आलेली जोडी मात्र मैदानामध्ये अजूनही नांगर धरून उभे ती चेतन आणि ऋतिक मोरे. स्ट्रायकर यांना फलंदाज चेतन माडिक. तर पहिलं षटक घेऊन येते सांघिक दुसऱ्या कोटातील षटक गौरव मच्छिंद्र. यावेळी जबरदस्त फटका सरळ स्टेट ड्राईव्ह केला, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे, चेंडू उचलणार फेकणार तर पूर्वी एकच धाव घेण्यास रोखून धरले या दोन्ही फलंदाजांना. या एका धावेत संघाची धावसंख्या कासवाच्या गतीने पुढे सरकते, ती 8 या अंकावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज दुसऱ्या षटकातील पहिला चेंडूचा खेळ संपला बिनबाद. 8 धावा लागल्या गेल्या त्या थापडी संघाच्या. यावेळेस मात्र जबरदस्त फटका, उंची जास्त आणि लांबी कमी, आणि इथे मात्र हाती आलेल्या लोण्याचा गोळा मात्र जमिनीला दान केला आणि जीवदान मात्र दिलं ते ऋतिक मोरेला. आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्यात. या 2 धावेने संघाची धावसंख्या 10 या अंकावरती आहे. 10 धावा धावफलकावरती लागल्या गेले. तर गोलंदाज मच्छिंद्र आपल्या षटकातील काही चेंडू हाताळताना धामणी विरोधात खडा असा आजच्या दिवसातील या प्रेक्षणीय मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. कडाक्याच्या थंडीमध्ये अजूनही प्रेक्षक मात्र सामन्याचा आनंद घेतात. यावेळेस जबरदस्त फटका, इथे मात्र जाली लावली होती परंतु मासा अडकला तो धामणी संघाचा. इथे मात्र पहिला धक्का मिळतोय तो धामणी संघाला. ऋतिक मोरे या फलंदाजाचा तंबूच्या आश्रयाला धावफलक स्थिरावले ते 1/10 या आकड्यावरती. तर नौका फलंदाज मैदानामध्ये आगीकूच करतोय. ज्याच्या मनगडामध्ये चौकार षटकाराची आतषबाजी मोठमोठे फटके मारण्याची क्षमता आहे तोच फलंदाज सायराज मोरे मात्र येतो स्ट्रायकरला. धावफलक स्थिरावले ते 1/10 या आकड्यावरती. दुसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज मच्छिंद्र. यावेळेस मात्र जबरदस्त फटका, परंतु इथे चांगला फटका सौदाला, परंतु शर्यत लागले चेंडू आणि क्षेत्ररक्षकाचे आणि सरळ चेंडू विसावला सीमारेषा पलीकडे. चौकारासाठी या 4 धावे संघाची धावसंख्या नेऊन ठेवली ती अद्यापपर्यंत 14 या अंकावरती आहे. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. तर अतिशय कडवी झुंज, कडा संघर्ष, कडा मुकाबला, 2 संघांमध्ये सुरू असलेला हा कलगी तुरा, 2 संघांमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच, 2 संघांमध्ये सुरू असले हा घमासाम. धावफलकावरती धावा आल्या त्या 14 धावा. सायराजच्या बॅट मधून हा जबरदस्त चौकार पाहायला मिळाला. या 4 धावे संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. यावेळेस मात्र दुधारी तलवारीचा वापर जमिनीला चेंडू गरगले जाते. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे मात्र चित्ताच्या चपलाईने आरणाच्या गतीनं 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. त्या 2 धावीनं संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती आहे. चांगली टोलेबाजी आणि फटकेबाजी पाहायला मिळते. साईराज मोरे आणि चेतन बाडिक याच्या बॅट मधून चांगले फटके पाहायला मिळतात. गोलंदाज मच्छिंद्र आपल्या षटकातील काही चेंडू हाताळताना. यावेळेस मात्र जबरदस्त फटका आणि इथे मात्र झेल मात्र सुटली आणि इथे मात्र त्या क्षणार्धात 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्यात आणि इथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि पंचांचा
इथे मात्र षटक संपण्याचा निर्मला येते आणि या 2 धावेच्या समाप्तीनंतर आमचे गुणलेखक हरेश पिंगले आम्हाला सांगतात की धावपलकावरती धावा आल्या त्या 18 धावा 18 धावा धावपलकावरती लागले गेले तर अजूनही 12 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज. शेवटच्या 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टर सुमधुर संगीत. तर तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज ट्रॅक वरती काळाव संघाकडून गोलंदाज सूरज येतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. समोर एक विध्वंसक विस्फोटक फलंदाज चेतन माडिक स्ट्रायकरला. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळेस मात्र चेंडूला सन्मान दिला आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेचा कॉल, परंतु एकच धावेमध्ये समाधान मानावं लागतं या दोन्ही फलंदाजांना. या एकेरी धावेच्या संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 19 अंकावरती. अजूनही 11 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. अतिशय चांगला सामना 2 संघांमध्ये. या दोन्ही संघ मात्र एकमेकांना कुरघुडी काढताना या ठिकाणी आपण पाहतोय. गोलंदाज सूरज यावेळेस मात्र जबरदस्त फटका. इथे मात्र झेल मात्र सुट्टी आणि इथे मात्र 2 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील आणि या 2 धावाच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 21 या अंकावरती आहे. अजूनही जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. येणाऱ्या 10 चेंडू आणि 11 धावांची गरज. गोलंदाज सूरज या वेळेस मात्र काय चेंडू फेकला गेला. अगदी वेगावरती स्वार होऊन चेंडू फेकला गेला. बेदक गोलंदाजी तिखट मारा या ठिकाणी पाहायला गेला आणि चेंडू जातोय तो सरळ निर्धाव चेंडूची सांगता झाली. आता मात्र शेवटचे 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. 9 चेंडू आणि 11 धावांची गरज. पैसा वसूल मॅच. यावेळेस मात्र जबरदस्त फटका, चपराक लागावे असा आवाज आला आणि इथे मात्र काय घडतंय. 2 धावा कंप्लीट केल्या तर या 2 धावेने संघाची धावसंख्या 23 या अंकावरती आहे. 23 धावा धावपलकावरती लागल्या गेल्यात. 32 धावाचा पाठलाग करताना बघूया. जशास तसं उत्तर या ठिकाणी पाहायला मिळते. धामणी आणि कानाव असा हा विद्यमान सामना. 8 चेंडू आणि अजूनही 9 धावांची गरज. 8 चेंडू आणि 9 धावांची गरज. अजूनही कोणी सामना हारला नाही, कोणी जिंकला नाही. काना विनोदात धाबडी एक बिग फाईट, बिग रेड 2 संघांमध्ये ही सुरू असेल ही रस्सिकेच पाहायला मिळते. गोलंदाज सूरज यावेळेस जबरदस्त फटका, सरळ स्ट्रेट ड्राईव्ह केलं. शत्रक शक्ती ते आहे. चेंडू जज करतो आणि या चेंडूवरती येणारा एकच धाव. या एकेरी धावेने संघाची धावसंख्या 1 ने पुढे जाईल ती 24 या आकड्यावरती आहे. अजूनही 8 धावांची गरज मात्र येणाऱ्या 7 चेंडूमध्ये. गोलंदाज सूरज या वेळी साकू टप्प्याचा चेंडू सरळ फेकून दिला आणि हा चेंडू जाईल सीमा रेषा पार. येतो हा दर्जेदार चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या 26 या अंकावरती आहे. 28 या अंकावरती आहे. 28 धावा अजूनही जिंकण्यासाठी 4 धावांची गरज मात्र येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. 6 चेंडू आणि 4 धावांची गरज. तोपर्यंत 4था षटक कोण घेऊन येते ऐकूया. डीजे मास्टरचं एक सुमधुर संगीत. ठोक डीजे.
अजूनही जिंकण्यासाठी फक्त 4 धावांची गरज. धापलकरती धावा आल्या त्या 28 धावा. चौथा षटक घेऊन येते तो गोलंदाज रुपेश. चांगले फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ती धामणी संघाचे फलंदाज जसा कमजोर चेंडू दिसला की त्याच्यावर प्रहार आणि हल्ला चढवता आणि चांगला चेंडू असेल सन्मान द्यायचा आणि एकीर धाव मात्र कन्वर्ट करायची. आणि या ठिकाणी थेंबे थेंबे तले साचे या उक्तीला अनुसरून आतापर्यंत फलंदाजी सुरू आहे ती ऋतिक आणि सायराज आणि चेतन याच्या माध्यमातून. शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी अवघ्या 4 धावांची गरज. अतिशय जबरदस्त साबडा पैसा वसूल मॅच. कालजाचा ठोका चुकविणारा हा साबडा या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज रुपेशच्या हातामध्ये चेंडू दिला होता कर्णधारानं. क्षेत्ररक्षण थोडीशी विभराची लागतो गोलंदाज कर्णधार. सलामीला आलेला चेतन महाडिक मात्र मैदानामध्ये अजूनही नांगर धरून उभा आहे. समोर तो स्ट्रायकरला फलंदाज ज्याच्या मनगाडामध्ये चौकार षटकारच्या बॅट मधून येतात तो विध्वंसक फलंदाज सायराज मोर स्ट्रायकरला. 7 चेंडू आणि 4 धावांची गरज. गोलंदाज रुपेश. यावेळेस मात्र पटका बसलाय. झेल होईल का बघूया. आणि इथे मात्र झेल मात्र जमिनीला दान केली आणि या चेंडूवरती आल्या 2 धावा. या 2 धावेने धामणी संघाच्या ताफ्यामध्ये इथे मात्र ताल्याचा कडकडाट पाहायला मिळतो. आणि धावफलकावरती धावा आल्या त्या 32 धावा. अजूनही जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. गोलंदाज रुपेश. आणि यावेळेस मात्र हा चेंडू बॅटची कडा घेऊन गेला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडूवरती जज करतो आणि इथे मात्र चित्ताच्या चापल्याने हारण्याच्या गतीने 2 धावा कंप्लीट केल्या आणि हा सामना आपल्या खिशात घातला तो धामणी संघानं.